सगळ्यांनाच माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा जाहीर केला होता। आज आम्ही त्याच पार्श्वभूमीवर देशाचे सांस्कृतिक मंत्री गजेंद्रजी शेखावत साहेबांना भेटलो आणि अधिसूचना जी मराठी भाषेची निघायची होती त्या संदर्भात आम्ही सकाळी त्यांच्याबरोबर चर्चा केली। माझ्यासमवेत अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जी समिती होती त्याचा पाठपुरावा करणारी जी समिती होती ते ज्ञानेश्वर मुळे साहेब देखील होते, साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदानंदजी मोरे होते, आमचे उपाध्यक्ष ढवळ सर होते आणि ज्यांनी हा प्रस्ताव पाठवला ते ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथजी पठारे यांच्या संमतीनं आज आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि मला सांगताना आनंद आहे की काही वेळापूर्वीच माननीय शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं ते आज परिपूर्ण होतंय आणि अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय। यानंतर आम्ही शेखावत साहेबांशी ही देखील चर्चा केली की येत्या 8 ते 15 दिवसामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही बेनिफिट्स मिळतात त्यासाठी आम्ही प्रस्ताव तातडीनं सादर करू। सदानंद मोरे साहेबांनी मुळे साहेबांनी अजून एक शेखावत साहेबांना मागणी केली की महाराष्ट्री प्राकृत म्हणून प्राकृत भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या प्राकृतवर मराठीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतं आहे। मोरे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती होती की याचा अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जाईल, तर त्यासाठी देखील निधीची उपलब्धता